इंधन दरवाढ झाल्यानंतर आता भाज्यांचे दरही भडकलेले आहेत। मुंबईसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये भाजीपाला महागलेला आहे। टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, पालक, मेथी यासह इतर भाज्यांचे भाव दुपटीने वाढलेत। बाजारात एक लिंबू 10 रुपयांना विकला जातोय। त्यामुळे अनेक ग्राहक भाव ऐकताच खरेदी न करता मागे फिरताना दिसून येत आहे। त्यामुळे व्यापारीही आर्थिक संकटात सापडलेत। तीव्र उन्हाचा भाजीपाला पिकाला फटका बसतोय। उन्हाळ्यात अनेक भागांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण होत असल्यानं भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सीमा आढे। देशभरात महागाई प्रचंड वाढलेली आहे। सर्वसामान्य जनतेच्या खिशाला वेगवेगळ्या माध्यमातून कात्री लागल्याचं पाहायला मिळत आहे। महागाईची झळ आता स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर पालेभाज्या या महागलेल्या आहेत आणि पालेभाज्यांचे जे दर आहेत ते गगनाला भिडले। त्यामुळे आता गृहिणींचं जे बजेट आहे, महिन्याचं जे बजेट आहे ते कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे। गर्मी की वजह से माल खराब होता है, इसलिए बाजार बढ़ा हुआ है 10 रुपये किलो का। ये तो पहले लेवल में था, 40 रुपये किलो था, अभी बाजार 10 रुपये बढ़ा हुआ है। वो लेवल खराब होने से, माल खराब होने से गृहिणींचं बजेट जे आहे ते कोलमडलेलं आहे। पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे थेट याचा परिणाम भाज्यांवरती पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।